श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पौर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, तुम्हाला माहिती आहेच की येत्या शनिवारी दिनांक 7 फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक यासाठी सर्वत्र मतदान होत आहे. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी माननीय मनोज जिंदाल सर, तसंच निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत साहेब माननीय जीवन देसाई सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप टीम रत्नागिरी, पथक प्रमुख डॉक्टर DB सोपनूर साहेब, गटशिक्षणाधिकारी आणि सहाय्यक पथक प्रमुख तथा प्रशासकीय अधिकारी नगरपालिका रत्नागिरी श्रीयुत सुधाकर मुरकुटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप टीम रत्नागिरीने सादर केलेला मतदार जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला ऐकूया जनार्दन मोहिते यांच्या आवाजात हे जनजागृती गीत. तुझ्या मताला किंमत भारी आहे बहुमोला, आहे बहुमोला, आहे बहुमोला. कशात नाही होणार दादा त्याचं कधी मोल, कशात नाही होणार दादा त्याचं कधी मोल, कशात नाही होणार दादा त्याचं कधी मोल. संविधानाने तुझला अधिकार हा दिधला, अधिकार हा दिदला, अधिकार हा दिदला. 18 वर्षानंतर मतदान हे करण्याला, मतदान हे करण्याला, मतदान हे करण्याला. मतदान करण्यास जव्हारे घालवू नको वेळ, वेळ घालवू नको वेळ. कशात नाही होणार दादा त्याचं कधी मोल, कशात नाही होणार दादा त्याचं कधी मोल. तुझ्या मताची किंमत मीठ मिरची रे नाही, मीठ मिरची रे नाही, मीठ मिरची रे नाही. एका मताचे सामर्थ्य लक्षात आलेच नाही, लक्षात आलेच नाही, लक्षात आलेच नाही. मतदान करणे हक्क तुझा कर्तव्य बहुमोल, कर्तव्य बहुमोल. कशात नाही होणार दादा त्याचं कधी मोल, कशात नाही होणार दादा त्याचं कधी मोल. जे वयस्कर आणि दिव्यांग आहेत, दिव्यांग आहेत, दिव्यांग आहेत. BLO त्यांना मदत देणार आहेत, मदत देणार आहेत, मदत देणार आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती मतदान वेळ, मतदान वेळ, मतदान वेळ. कशात नाही होणार दादा त्याचं कधी मोल, कशात नाही होणार दादा त्याचं कधी मोल. आणि तुझ्या मताला किंमत भारी आहे बहुमोल, आहे बहुमोल, आहे बहुमोल. आणि कशात नाही होणार दादा त्याचं कधी मोल, कशात नाही होणार दादा त्याचं कधी मोल, कशात नाही होणार दादा त्याचं कधी मोल, कशात नाही होणार दादा त्याचं कधी मोल. यानंतर ऐकूया पोवाडा लोकशाहीचा. सादर करतायत विष्णू पवार. लोकशाहीचा आधार तू रे, मतदार तू राजा रे, मतदार तू राजा रे, मतदार तू राजा रे. मतदान वेळी मतदान करण्या, मतदान वेळी मतदान करण्या, सदैव तुम्ही जागा रे. जी जी रजी माझ्या सरजार तू,
माझ्या राजा रे तू. हे 18 वर्ष ज्याला पूर्ण यादीत ज्याचे नाव असे, यादीत ज्याचे नाव असे, यादीत ज्याचे नाव असे. 18 वर्षे ज्याला पूर्ण यादीत ज्याचे नाव असे, यादीत ज्याचे नाव असे, यादीत ज्याचे नाव असे. मतदान करणे हक्क तयाचा, मतदान करणे हक्क तयाचा. कर्तव्य ही असे जी जी र जी जार तू मत राजार तू. हे असेल आपला बांधव कोणी वृद्ध आणि दिव्यांग रे, वृद्ध आणि दिव्यांग रे, वृद्ध आणि दिव्यांग रे. असेल आपला बांधव कोणी वृद्ध आणि दिव्यांग रे, वृद्ध आणि दिव्यांग रे, वृद्ध आणि दिव्यांग रे. आयोगाने केली सुविधा, आयोगाने केली सुविधा मतदान करण्यासाठी रे. जिरगी माझ्या सरजार तू मतदारार तू. असेल काही अडचण आपली, असेल काही शंका रे, असेल काही शंका रे, असेल काही शंका रे. असेल काही अडचण आपली, असेल काही शंका रे. असेल काही शंका रे, असेल काही शंका रे. बीएलओ आपली मदत करतील, बीएलओ आपली मदत करतील मतदान करण्यासाठी रे. जी जिरगी माझ्या सरजार तू मतदारार तू. भारत माता आपली माता शांतीची रे तुझ्या हाती, शांतीची रे तुझ्या हाती, शांतीची रे तुझ्या हाती. भारत माता आपली माता शांतीची रे तुझ्या हाती. शांतीची रे तुझ्या हाती, शांतीची रे तुझ्या हाती. लोकशाहीला बळकट करण्या, लोकशाहीला बळकट करण्या ताकद तुझ्या मताची रे. जी जी र जी माझ्या सरजार तू मतदारार तू. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 मतदानाची तारीख आहे 7 फेब्रुवारी 2026. मतदानाची तारीख आहे 7 फेब्रुवारी 2026. यानंतर ऐकूया हे पथनाट्य. नमस्कार दादा, नमस्कार 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 दादा. बघा, पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक जवळ आले. 7 फेब्रुवारीला मतदान आहे, बरोबर ना? म्हणजे लोकांची जनजागृती करणं हे आपलं कर्तव्य आहे, बरोबर की नाही? बरोबर बरोबर, अगदी बरोबर. अगदी बरोबर ना. मग आता सगळे आलेले आहेत बघा. या ठिकाणी रामू आलाय, आमचे शेतकरी अण्णा आलेत, बरोबर की नाही? त्याबरोबर आमच्या ताई आले आहेत आणि विशेष म्हणजे आपले शाहीर आलेत. तर आपण काय करूया, शाहिरांच्या माध्यमातून मतदार जनजागृती करूया. तर शाहीर, सुरुवात करा. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. तर शाहीर, मला असं वाटतं आता आपण जनजागृतीला सुरुवात करूया. नक्की नक्कीच. लोकशाहीचा सण हा आला, गावोगावी आनंद झाला, गावोगावी आनंद झाला, गावोगावी आनंद झाला. लोकशाहीचा सण हा आला, गावोगावी आनंद झाला, गावोगावी आनंद झाला, गावोगावी आनंद झाला. आणि मतदानाच्या जोरावर रे, मतदानाच्या जोरावर विकासाचा मार्ग खुला. जी जी र जी माझ्या सरजार तू मतदारार तू. हो शाहीर, सगळं म्हणता येते खरं, पण आता प्रत्यक्ष गावात जाऊन काय परिस्थिती आहे ती बघूया ना. हो नक्कीच ना, नक्की बघूया ना. हो दादा, बघूया. पुन्हा एकदा आरोळी घाला, बघूया. लोकशाहीचा सण हा आला, गावोगावी आनंद झाला, गावोगावी आनंद झाला, गावोगावी आनंद झाला. आणि मतदानाच्या जोरावर रे, मतदानाच्या जोरावर विकासाचा मार्ग खुला. जी जी र जी माझ्या सरजार तू मतदारार तू.
बोला आता दादा. या ठिकाणी आपण गावात आलोय. बरोबर. गावामध्ये आमचा हा रामू आहे, बरोबर ना? होय. त्या ताई आल्या आहेत, आमचे शेतकरी अण्णा आलेत, बरोबर ना? बरोबर. तर हा रामू आहे ना, जरा थोडासा आळशी झालाय. काय रे रामू, काय झालं? अहो काय हा. दर 5 वर्षांनी तेच मतदान मतदान मी मतदान करणार नाही. असं काय म्हणतोस ताई, जरा समजावून सांगाव. अरे रामू, असं कसं चालेल? मतदान तर करावंच लागेल. मतदान केल्यावर मला काय उपयोग? अरे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हेच तर गावाच्या विकासाचं केंद्र आहे. असं पण हाय. अरे रामू, एका विटेने घर होत नाही, तर विटेला वीट जोडली की अख्खं घर तयार होतं. तसंच आहे, प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. हो, प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे. शाहीर. हा. आणि आता कुठली मतदानात आहे माहिती आहे ना तुम्हाला? निवडणूक हा. जिल्हा परिषद पंचायत समिती गाव विकास घडवायला. गाव विकास घडवायला, गाव विकास घडवायला, जिल्हा परिषद पंचायत समिती गाव विकास घडवायला. गाव विकास घडवायला, गाव विकास घडवायला. 7 फेब्रुवारी वार शनिवार, 7 फेब्रुवारी वार शनिवार, जाऊ मतदान करायला. जी जी र जी माझ्या सरजार तू मतदारार तू. हो शाहीर, सगळं सगळं करताय, जनजागृती करताय, सगळं करताय, पण आमचा हा मित्र साम्या हा शनिवारी चाललाय फिरायला. काय रे साम्या? काय म्हणताव काय? मग हो हो, मी फिरायला जाणार. अरे असं फिरायला जाऊन कसं चालेल? शाहीर, जरा समजावून सांगा. मी रेल्वेचं बुकिंग केलंय. अरे बापरे, असं नाही मित्र चालणार. आहेत सोबत. अरे बाबा, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही गावाच्या विकासाची पायाभरणी आहे. होय, हो, बरोबर आणि आहे. ही मजबूत करायची असेल तर प्रत्येकानं मत द्यायलाच पाहिजे. असं आहे होय. हा, द्यायलाच त्याचं पाहिजे म्हणजे कारण काय? असं हा, आहे हा, हा. की संविधानाने आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिलाय हा. तो अधिकार सुद्धा आहे आणि कर्तव्य सुद्धा आहे. हा समय बघ, आता हे तुझी ती काय ट्रिप कॅन्सल कर आणि आपल्याला मतदान करायचं आहे. तुला करायचं आहे, तुझ्या शेजाऱ्या बाजारांना करायचं आहे, वाडीतल्या सगळ्या लोकांना सांगायचं. सांगणार ना? ठीक आहे ठीक आहे. मतदान म्हणजे सुट्टी नाही. हा. मतदान म्हणजे तो लोकशाहीचा सण आहे. हा, हे महत्वाचं त्याने सांगायचं राहिलं होतं, आता सांगितलं बघा. लोकशाही म्हणजे आणि हा आधी मतदान मग सगळं काम. हा, आधी मतदान मग सगळं आलं काम. लक्षात, आलं लक्षात. आधी मतदान मग सगळं काम. आता माझ्या पण डोचक्यात आलंय. आलं ना? हो हो, मी पण आता मतदान करणार. आणि आपल्या मतदानाचा अधिकार आपण न वापरणं म्हणजे आपल्या अधिकावर पाणी सोडण्यासारखं आहे. म्हणून मी काय म्हणतो, मतदान आपला हक्क लक्षात ठेवा पक्क. काय सगळ्यांनीच मतदान करूया. बरोबर. आता बघा पुढे ऐक. अरे 18 वर्ष ज्याला पूर्ण, यादीत ज्याचे नाव असे आणि यादीत ज्याचे नाव असे, यादीत ज्याचे नाव असे, 18 वर्ष ज्याला पूर्ण, यादीत ज्याचे नाव असे, यादीत ज्याचे नाव असे, यादीत ज्याचे नाव असे. मतदान करणे हक्क तयाचा, मतदान करणे हक्क तयाचा, जपूया कर्तव्याला रे. जी जी राजी माझ्या सरजार तू मतदारार तू. शाहीर, बोला बोला. अगदी व्यवस्थितपणे समजावून सांगितलं. तर मंडळी, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही गावाच्या विकासाची पायाभरणी आहे. बरोबर. एवढं सगळं सांगितलं, बरोबर. पण मतदान कुठल्या दिवशी आहे, मतदारांनी कधी यायचं, हे कधी सांगणार? अच्छा, मतदानाची तारीख आहे 7 फेब्रुवारी 2026. हा, बरोबर. वार आहे शनिवार. हा. आणि सकाळी 7:30 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत दिवसभरात आपण कधी येऊन मतदान करू शकतो. मात्र हा. येताना सोबत ओळखपत्र आणायचं आहे. हा 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 हा, एकदम खरी माहिती दिलीत आणि योग्य माहिती दिलीत, बरोबर ना? हा. दादा, हा. त्यातही अजून एक माहिती सांगतो. काय ते? जे दिव्यांग असतील, जे वयस्कर असतील, कोणाची अडचण असेल, काही शंका असेल, तर BLO त्यांना मदत करणार आहेत. अहो, कालच आले होते आमच्याकडं. अरे वा, 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 वा. स्लीप काय ती घेऊन. बरोबर बरोबर बरोबर. ते BLO काय. हा, तेच BLO, बरोबर की नाही?
बरोबर. शाहीर काय म्हणूया, लोकशाहीचा सण आला, गावोगावी आनंद झाला, आणि गावोगावी आनंद झाला, गावोगावी आनंद झाला. लोकशाहीचा सण हा आला, गावोगावी आनंद झाला, गावोगावी आनंद झाला, गावोगावी आनंद झाला. आणि मतदानाच्या जोरावर रे, मतदानाच्या जोरावर विकासाचा मार्ग खुला. जी जी र जी माझ्या सर्जार तू, मतदारार तू. शाहीर आता ही गावातली मंडळी सगळी आलेली आहेत. बरोबर. तुम्ही सगळ्यांचं छानपैकी प्रबोधन केलेलं आहे. तर मंडळी तुम्ही सांगा, सगळेजण मतदान करणार ना? हो हो, मतदान करणार. सगळे करण एक 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 दिलाने एक जोराने म्हणा बघूया. आम्ही मतदान करणार. आम्ही मतदान करणार, कारण मतदान करणे आमचा हक्क आहे. बरोबर आहे ना? मतदान करणे हा आपला हक्क आहे. सगळ्यांनी म्हणा, मी मतदान करणार, मी मतदान करणार, मी मतदान करणार, मी मतदान करणार. लोकशाही मजबूत करणार, लोकशाही मजबूत करणार, लोकशाही मजबूत करणार. लोकशाही मजबूत करणार. आणि म्हणून अरे लोकशाहीचा सण हा आला, गावोगावी आनंद झाला, गावोगावी आनंद झाला, गावोगावी आनंद झाला. आणि मतदानाच्या जोरावर रे, मतदानाच्या जोरावर विकासाचा मार्ग खुला. जी जी र जी माझ्या सर्जार तू, मतदारार तू. श्रोते हो, यानंतर ऐकूया जनार्दन मोहिते यांनी सादर केलेलं हे गीत. फू बाय फू, फुगडी फू, मतदान करायला मी आणि तू, जाऊ मी आणि तू. फू बाय फू, फुगडी फू, मतदान करायला मी आणि तू, जाऊ मी आणि तू. फू बाय फू, फुगडी फू, मतदान करायला मी आणि तू, जाऊ मी आणि तू. अठरा वर्ष पूर्ण झाली, नोंदणी करूया. 18 वर्ष पूर्ण झाली, नोंदणी करूया. 18 वर्ष पूर्ण झाली, नोंदणी करूया. ओळखपत्र घेऊन जाऊ, मतदान करूया. आता फुगाडी फू, फू बाय फू, फुगडी फू, मतदान करायला मी आणि तू, जाऊ मी आणि तू. फू बाय फू, फुगडी फू, मतदान करायला मी आणि तू, जाऊ मी आणि तू. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती. 7 फेब्रुवारी मतदान करणार मी. आता फुगाडी फू, फू बाय फू, फुगडी फू, मतदान करायला मी आणि तू, जाऊ मी आणि तू. फू बाय फू, फुगडी फू, मतदान करायला मी आणि तू, जाऊ मी आणि तू. जनता आणि जनार्दन मतदान चला, जनता आणि जनार्दन मतदान चला, जनता आणि जनार्दन मतदान चला. मतदान टक्का हवा वाढवा याला. आता फुगाडी फू, फू बाय फू, फुगडी फू, मतदान करायला मी आणि तू, जाऊ मी आणि तू. फू बाय फू, फुगडी फू, मतदान करायला मी आणि तू, जाऊ मी आणि तू. फू बाय फू, फुगाडी फू, मतदान करायला मी आणि तू, जाऊ मी आणि तू. मतदान करायला मी आणि तू, जाऊ मी आणि तू. मतदान करायला मी आणि तू, जाऊ मी आणि तू. राजेश गोसावी यांनी सादर केलेलं जनजागृती गीत आता आपण ऐकूया. गळ्यात डोरला त्यात काळ मणी ग, गळ्यात
डोरलं त्यात काळ मणी ग चला चला बिगी बिगी मतदानाला धनीव चला चला बिगी बिगी मतदानाला धनीव गळ्यात डोरलं त्यात काळ मणी ग गळ्यात डोरलं त्यात काळ मणी ग चला चला बिगी बिगी मतदानाला धनीव चला चला बिगी बिगी मतदानाला धनीव सात फेब्रुवारी या शनिवारी 7 फेब्रुवारी या शनिवारी मतदानाची तारीख आली मतदानाची तारीख आली मतदानाची तारीख आली 7 फेब्रुवारी या शनिवारी 7 फेब्रुवारी या शनिवारी मतदानाची तारीख आली मतदानाची तारीख आली मतदानाची तारीख आली एका मताची किंमत लई भारी व चला चला बिगी बिगी मतदानाला धनीव गळ्यात डोरलं त्यात काळ मणी ग गळ्यात डोरलं त्यात काळ मणी ग चला चला बिगी बिगी मतदानाला धनीव चला चला बिगी बिगी मतदानाला धनीव ताई दादा विचार पक्का मतदानाचा वाढू दे टक्का मतदानाचा वाढू दे टक्का मतदानाचा वाढू दे टक्का ताई दादा विचार पक्का मतदानाचा वाढू दे टक्का मतदानाचा वाढू दे टक्का मतदानाचा वाढू दे टक्का जागेवा झोपेची वेळ ही नाही व चला चला बिगी बिगी मतदानाला धनीव गळ्यात डोरलं त्यात काळ मणी ग गळ्यात डोरलं त्यात काळ मणी ग चला चला बिगी बिगी मतदानाला धनीव चला चला बिगी बिगी मतदानाला धनीव धनी आपण जोडीनं जाऊ मतदानाचा हक्क बजावू मतदानाचा हक्क बजावू मतदानाचा हक्क बजावू धनी आपण जोडीनं जाऊ मतदानाचा हक्क बजावू मतदानाचा हक्क बजावू मतदानाचा हक्क बजावू सोबत पुरावा आपण नेऊ ग चला चला बिगी बिगी मतदानाला धनीव गळ्यात डोरलं त्यात काळ मणी ग गळ्यात डोरलं त्यात काळ मणी ग चला चला बिगी बिगी मतदानाला धनीव 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 श्रोते हो, यानंतर पुन्हा एकदा एक पथनाट्य. गण धावरे मन पावरे गण धावरे मन धावरे मतदानाची वेळ आता झाली रे मतदान करायला जाऊ रे गण धावरे मन धावरे गण धावरे मन धावरे मतदानाची वेळ आता झाली रे मतदान करायला जाऊ रे. ए सुनय ना अनु ऐक ना आता 7 तारखेला मतदान आहे ना ग. हो ना. मतदानाची वेळ माहितीये का तुला अनु? हो हो मला माहितीये ना. सांग बघू कधी. मतदानाची वेळ आहे सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत. चालेल मग आपण ना लवकरच जाऊ मतदान करायला. हो पटापट आटपायचं सगळं पण आपण आपलं मतदान मात्र नक्की करायचं. हो 7 फेब्रुवारी 2026 ला आपण मतदान करायला जायचं. हा नक्की 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 जाऊया. मी तर माझ्या शेजारी पाजारी सगळ्यांना सांगणार हो आहे. सगळ्यांना सांगून आपण एकत्र जाऊया. घरात जसं प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतो ना
तसंच गावासाठी दिलेलं मतही विचारपूर्वक दिलं पाहिजे. काय हो म्हणतो तुम्हाला तर गं? हो तर विचारपूर्वकच मतदान करायचंय हो, आपल्याला. नक्की, नक्की. गाण्या धावरे मन धावरे गाण्या धावरे मन धावरे मतदानाची वेळ आता आली रे मतदान करायला जाऊ रे गाण्या धावरे मन धावरे गाण्या धावरे मन धावरे मतदानाची वेळ आता आली रे मतदान करायला जाऊ रे. हे! अरे वा वा वा, गावामध्येच वेगळाच उत्साह जाणवतोय. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुकाची जोरदार चर्चा सुरू आहे. हो हो, जोरदार काय, ते त्यांचं पथक आहे ना, ते जनजागृतीचं, हा. सगळं जनजागृती करण्यासाठी फिरतय. सगळी वाडीवर फिरते ते. हो, आणि आता त्यांनी जनजागृती केल्यामुळे अहो मी काय ठरवलं होतं, बाहेर फिरायला जायचं 7 तारखेला. मग? पण आता फिरायला जाणं विषय कट. मी आता मतदान करणार, 7 तारखेला थांबून मतदान करणार. बरोबर आहे. गावाच्या भवितव्यासाठी आपण सर्वांनी विचारपूर्वक मतदान केलंच पाहिजे. हो, हो. आणि इकडे तिकडे न जाता मतदान महत्वाचं आहे. हो हो, तो आपला हक्क आणि कर्तव्य सुद्धा आहे. अगदी बरोबर आहे. मी माझी कामं बाजूला ठेवून मित्रांना सोबत घेऊन मतदान करायला जाणार. गाण्या धावरे मन धावरे गाण्या धावरे मन धावरे मतदानाची वेळ आता आली रे मतदान करायला जाऊ रे गाण्या धावरे मन धावरे गाण्या धावरे मन धावरे मतदानाची वेळ आता आली रे मतदान करायला जाऊ रे मतदान करायला जाऊ रे मतदान करायला जाऊ रे मतदान करायला जाऊ रे. श्रोते हो, यामध्ये सहभागी कलाकार याप्रमाणे: विष्णू पवार, जनार्दन मोहिते, विश्वनाथ गावडे, संतोष मोहिते, सुनैना कांबळे, वैशाली कांबळे आणि अनुराधा पोद्दार. याचं लेखन केलं होतं राजेश गोसावी यांनी. आणि यांना संगीत साथ याप्रमाणे होती: सिंथेसायझर सतीश कदम आणि ढोलकी साथ केली होती नागसेन कांबळे यांनी. तेव्हा श्रोते हो, एक जबाबदार नागरिक म्हणून आपण प्रत्येकाने या शनिवारी 7 फेब्रुवारीला मतदान करायचंच आहे. तेव्हा जरूर मतदानाचा हक्क बजावूया आणि आपलं कर्तव्य पार पाडूया. श्रोते हो, आजच्या इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये आपण ऐकत होतात स्वीप टीम रत्नागिरी यांनी सादर केलेला मतदार जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रम. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. निर्मिती सहाय्य आणि निवेदन केलं होतं पूर्णिमा साठे यांनी. इंद्रधनुष्य